शेअर मार्केट, गुंतवणूक, इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग ह्या सगळ्या गोष्टी नको आहेत आम्हाला, कारण हे टोटली सट्टा प्रकार आहे. तर हे तुम्हाला कितपत वाटतं की तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीमध्ये पडलेले आहात का? तर तुमचा अनुभव काय आहे? सट्टा आहे की खूप जास्त प्रॉफिटेबल आहे? सो व्हिडिओच्या शेवटपर्यंत मला नक्की सांगा. सो हाय, हॅलो, वेलकम. मी मोनाली पाटील. आज मी असा टॉपिकवर तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहे की जे की जास्त करून ट्रेंडिंग टॉपिक आहे. म्हणजेच काय की आपल्या डोक्यामध्ये जे मीत आहे शेअर मार्केटबद्दल, की तुम्ही म्हणाल की नाही मॅडम ह्या गोष्टी खऱ्या आहेत की हा खरंच सट्टा असतो. तर यस, हा सट्टा आहे की नाही तर व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला मी क्लिअर करून सांगते. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि ती जी बेल आयकॉन दिसते तिला पण हिट करा, म्हणजे जेणेकरून माझे जे पण काही लेटेस्ट व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. सो जर तुम्हाला पूर्ण जाणकारी पाहिजे असेल, जर तुम्हाला पूर्ण माहिती हवी असेल शेअर मार्केटबद्दल तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. सो गाईज स्टार्ट करूया. हे बघा, स्टॉक मार्केटमध्ये खूप लोकांना डाऊट्स एवढे जास्त आहेत किंवा लोकांचे असे अनुभव आहेत की त्यामुळे लोक त्या गोष्टीला सट्टा प्रकार म्हणतात. म्हणजेच कसं असतं, हे बघा, कुठलीही नवीन गोष्ट जेव्हा आपल्यापर्यंत येते किंवा आपल्या फ्रेंडने केली म्हणून आपण ती करायला हवी, ह्या गोष्टींमध्ये आपण जे हेवे दावे ह्या गोष्टी करतो. सो स्टॉक मार्केटमध्ये ह्या गोष्टी चुकून सुद्धा करायला नको आहेत, कारण ही गोष्ट एक अशी आहे मोस्ट ऑफ द प्रॉफिट पण देणारी आहे आणि जेवढी पण काही गोष्ट आहे ती घसरण करून तुम्हाला सट्टा प्रकार सुद्धा, म्हणजे तुम्ही जे सट्टा म्हणतायत तो प्रकार सुद्धा इथे तुम्हाला लागू होतो. म्हणजेच कसं काय, तुमच्या फ्रेंडने लावले 100 रुपये, त्याचे 2-3 दिवसात झाले 200, 300, 400 रुपये. त्याने तुम्हाला येऊन सांगितलं की मी हा असा ट्रेड घेतलेला आहे, ह्या कंपनीचा ट्रेड घेतला आहे आणि खूप जास्त प्रॉफिटेबल आहे. तुम्ही त्याच्या सांगण्यावरून ट्रेड घ्याल आणि कशावरून की त्याला प्रॉफिट झाला म्हणून तुम्हाला त्याच दिवशी पण प्रॉफिट झाला, तुम्हाला सेम डेला त्याचा लॉस होईल. मग तुम्ही सहजच मित्रांना म्हणाल की नाही, हे टोटली सट्टा गेम आहे. सो मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगते, जर तुम्हाला शेअर मार्केट किंवा स्टॉकमध्ये किंवा कुठले जर तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आधी मार्केट चेक करा, आधी त्याचं ॲनालिसिस करा. एक्झॅक्टमध्ये काय वर्क आहे किंवा हा कसा काम करतो, काय आहे हे ट्रेड प्रकार. कोणी सांगितलं म्हणून 1,00,000-2,00,000 रुपये प्लीज तिथे इन्व्हेस्ट करू नका, कारण प्रत्येकाला पैसा हा खूप जवळचा असतो आणि जो एका दिवसामध्ये 1,00,000 रुपये आपण लावतोय, जर दुसऱ्या दिवशी तुमचे 1,00,000 रुपये पूर्ण बुडाले तर मला माहिती किती मोठं फ्रस्ट्रेशन असतं. ओके, कोविडमध्ये खूप लोकांनी काय केलं, खूप सारे ट्रेड्स घेतले, पण त्यावेळेस एवढी छान होती की पूर्ण जे मार्केट होतं ते पूर्ण डाऊन गेलेलं होतं. त्या पिरियडमध्ये लोकांनी ट्रेड्स घेतलेले होते, तेव्हा लोकांचं जे पण काही इन्कम होणार होतं इन फ्युचरमध्ये ते खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. तर ह्या गोष्टींचं आपल्याला नॉलेज पाहिजे. सध्या मार्केट काय काम करतं आहे, कुठं काय चालू आहे, पॉलिटिक्समध्ये काहीतरी चेंजेस झाले तरी पण शेअर्स पडतात, शेअर्स लोक घेतात, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून सर्वसाधारण माणसाला जर तुम्ही कुठेही सांगितले की बाबा ह्या शेअर्स घे, तर लोकांच्या सांगण्यावरून किंवा हे ब्रोकर्स लोक सांगतात म्हणून आपण ट्रेड घ्यायला पाहिजे, तर नाही. प्लीज स्वतःहून ॲनालिसिस करा. कारण हे बघा, आता इतकं इझी झालेलं आहे ना, तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये SIP करायची आहे, म्युच्युअल फंडमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, सगळ्या गोष्टींचं सिकोसारखं ॲप आहे किंवा यूट्यूब आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःहून मिळतात. मित्रांना विचारून किंवा त्यांची हेल्पने जर आपण ट्रेड घेऊ तर मला नाही वाटत की तुमचं प्रॉफिट त्याच्यामध्ये असणार आहे. मी म्हणत नाही की मित्र वाईट असतात, वाईटच्या गोष्ट नाही किंवा ते चुकीचं सांगत नाहीत, बट आपण उगाच उद्या उठून त्यांना दोष देण्यापेक्षा एक काम असं करायचं की तुम्ही यूट्यूबच्या सहाय्याने किंवा गुगल आहे म्हणजे मार्केट चेक करा. असे खूप सारे चॅनल्स आहेत, न्यूजचे चॅनल्स आहेत की सध्या कुठली कंपनी ट्रेंडिंगमध्ये झाली किंवा कुठली कंपनी जास्त प्रॉफिटेबल आहे, तर ह्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करायला हवा. तर आता बघा, याच्यामध्ये प्रॉफिट म्हटलं तुम्हाला सांगते मी की बघा, स्विंग ट्रेडिंग असते, इंट्राडे असतं, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहेत, म्युच्युअल फंड आहे, ऑप्शन ट्रेडिंग आहेत, खूप सारे प्रकार आहेत. मग जेव्हा तुम्हाला कोणी सांगितलं की मी इंट्राडे करतो, मग याचा अर्थ तुम्ही पण लगेच त्या दिवशी इंट्राडे करायला पाहिजे का? इंट्राडेसाठी सुद्धा खूप मोठा स्टडी लागतो. ठीक आहे, आपण कुठला ट्रेड घेतोय, ती कंपनी फंडामेंटल ग्रेट आहे की नाही, तिचं जे फंडामेंटल ॲनालिसिस तुम्ही चेक करायला हवेच, कारण जी कंपनी फंडामेंटल स्ट्रॉंग असेल ती लाईफ टाईम तुम्हाला खूप जास्त प्रकारे अर्निंग देणारी असते. म्हणजेच काय, ती एवढी स्ट्रॉंग असते की इन फ्युचरमध्ये 20-25 वर्षानंतरून जी तुमची इन्कम आहे ती खूप जास्त पटीने येते. म्हणून ती फंडामेंटल स्ट्रॉंग असते, तर तुम्ही लॉंग टर्ममध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलं तर खूप जास्त प्रॉफिटेबल आहे. आणि जर मी तुम्हाला सट्टा हा प्रकार म्हणते ना, तर तुम्ही इंट्राडे जर करायचं म्हटलं तर इंट्राडे सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे आपल्या सर्वसाधारण लोकांसाठी, कारण आपण कुठल्याच गोष्टी शिकलेलो नाही आहेत. मोठे मोठे ट्रेडर्स जर इंट्राडे डेली करतात, याचा अर्थ त्यांना जे
5-10 हजार रुपयाचे ते दिवसाला आउटपुट घेता, याचा अर्थ आपल्याला पण होईल असं नाही आहे. सो डोंट म्हणजे स्विंग तरी करा. स्विंग ट्रेडिंग बेस्ट असते. आज ट्रेड लावला तुम्ही, महिनाभरात त्याचं ॲनालिसिस करून तुम्हाला जर प्रॉफिट झालं तुम्ही त्याला सेल करू शकतात. बट इंट्राडेला त्याच दिवशी शेअर्स घेऊन त्याच दिवशी विकावे लागतात. म्हणून इंट्राडेच्या फंद्यात कोणी पडायचं नाही किंवा ऑप्शन ट्रेडिंगसुद्धा नाही करायची सर्वसाधारण लोकांनी. जर तुमचा स्टडी चांगला असेल, तुम्ही चांगलं त्याच्यातून शिकला असाल, तर तुम्ही करू शकतात. ऑप्शन करू शकतात. बट तरीसुद्धा तुमच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स हवा. आणि जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये जर उतरणार असाल तर 1,00,000-2 लाख रुपये गेले याचं टेन्शन घ्यायचं नाही आहे. ह्या गोष्टीने जर तुम्ही याल तरच तुम्ही शिकण्यासाठी फक्त लोक 1,00,000-2 लाख रुपये इन्व्हेस्ट करून, फक्त ट्रेडर, हे मोठे मोठे ट्रेडर्स असतात ना, ते ट्रेडिंग शिकलेले आहात. पहिले त्यांनी खूप जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. बट आपण सर्वसाधारण माणसांना ह्या गोष्टी पॉसिबल नाही आहेत. म्हणून आपण जर ट्रेडिंग किंवा शेअर्समध्ये जेव्हा आपण शेअर्स घेतो तर लॉंग टर्म शेअर्स घ्या, ते प्रॉफिटेबल आहेत. बट ट्रेड करायचा, ट्रेड घ्यायचा, 2-4 दिवसांनी विकायचा, ह्या गोष्टीमध्ये तुमचं प्रॉफिट नसणार आहे. कारण तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस कसं करतात त्याच गोष्टी माहिती नाही आहेत. म्हणून आधी स्टडी करणं गरजेचं आहे. कोणी सांगितलं म्हणून प्लीज ट्रेड घेऊ नका. आणि जर तुम्हाला ट्रेडिंगबद्दल पूर्ण नॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही पुष्कराज ठाकूरचे सुद्धा व्हिडिओज बघू शकतात. आपल्या यूट्यूब चॅनलला आहेत ते. तर त्यांच्यासुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सगळं ट्रेड्स कसे करायचे असतात, काय नाही, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी मराठीतून पण खूप सारे ट्रेडर्स आहेत त्यांचीसुद्धा तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. बट कोणी काहीही सांगतात म्हणून तुम्ही प्लीज ट्रेड घेऊ नका. आधी अभ्यास जास्त करा. अभ्यास कराल तर तुम्हाला कुठल्याच गोष्टी सट्टा हा प्रकार ट्रेडिंगमध्ये वाटणार नाही आहे. ओके. जर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील किंवा अजून तुम्हाला काही शिकायचं असेल ट्रेडिंगबद्दल तर तुम्ही यूट्यूब चॅनलची हेल्प घ्या किंवा गुगलची हेल्प घ्या किंवा सिको ॲपची हेल्प घ्या. तिथून तुम्हाला मिळून जाईल. पण प्लीज 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 1,00,000-2 लाख रुपये इन्व्हेस्ट करून ट्रेड्स घेऊ नका. SIP बेस्ट आहे. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, ती पण चांगली आहे. आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सगळ्यात बेस्ट आहे. जास्त तुम्हाला आउटपुट पाहिजे असेल तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट बेस्ट आहे. बट पगार आहे फक्त 20-25 हजार रुपये आणि ट्रेड्स घेत आहेत तुम्ही दिवसाला इंट्राडेसारखे, तर तुमचा काही म्हणजे अक्षरशः लोकांना सुसाईड करा इथपर्यंत आलेली ही गोष्ट. त्याच्यामुळे बी सिरियस. आणि जर करायचंच असेल ट्रेडिंग तर चांगल्या ब्रोकरकडून त्याच्या हेल्पने तुम्ही लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करून प्रॉफिट कमवू शकतात. सो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच. बाय, टेक केअर.